मी आर्मीत असतानाच प्लॅन केला होता की मला मोठा अधिकारी व्हायचं माझं स्वप्न होतं। त्याच्याबरोबर मला साथ देणारे माझे एक मित्र होते बाळासाहेब हुंडे म्हणून। पण जेव्हा कोविड आला मी म्हणलं आता आपण काय करायचं, एवढं तर 2 वर्ष स्ट्रगल केलं, तर मग माझ्या सहज ही कल्पना सुचली व्यवसायाची। मग मी त्यांना फोन केला, सर आपण असा एक व्यवसाय आहे, करायचं का? पुण्याचे जे आमचे मित्र आहेत त्यांनी ते वेंडर पाठवले, तर नगरकरांसाठी आपण वेगळं काय करू शकतो। त्यांनी मला एक मार्गदर्शन, तुम्ही नगरमध्ये पाण्याच्या टाक्या स्वच्छ धुण्याच्या काही सुविधाच नाहीत, सोपा क्लिनिंग करा, हाऊस क्लिनिंग करा, की नगरकरांना ती माहिती पडेल। आणि आमच्या इमानदारीवर त्यांनी विश्वास ठेवून आम्हाला एक क्लायंट आमचे जोडत गेले। आम्ही प्रोटेक्ट सर्व्हिसेस जेव्हा सुरू केली तर त्यावेळी आम्हाला टँक क्लिनिंग, सोपा क्लिनिंग, पेस्ट कंट्रोल, गार्डनिंग यांच्या खूप ऑर्डर यायला लागल्या। मग आम्ही काय विचार केला, नगरकरांना जे मागतायत ते सर्व्हिसेस देऊया। आमची सुरुवातच पहिली कलेक्टर ऑफिस मधून झाली होती। त्यानंतर आम्ही शिर्डी एअरपोर्ट घेतलं, त्यानंतर मोठा देवी देवस्थान आज आम्ही 4 वर्षापासून करतो। सर, काम वाढण्याचे कारण 2 असतात। पहिले तर आपल्याला व्यवसाय करायचं म्हणजे लोकांशी एकदम आपल्याला जिभेवरती साखर ठेवूनच बोलावं लागतं। लोकांना आम्हाला आवडण्याचं कारण हे की आमची कमिटमेंट खूप महत्त्वाची होती। तर शिर्डी एअरपोर्टचं काम आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं। ते कसं होतं, त्यांची 6 लाख लिटरच्या टाक्या होत्या, कारण जे एम्प्लॉय आमच्याकडे यायचे ते एम्प्लॉय परत शिर्डी एअरपोर्टचं नाव घेतल्यावर कामालाच येत नव्हते, कारण मग 11 साडे 11 निघणार, यायला 2 वाजायचे, 3 वाजायचे। हे नोकरी करत असताना 2022 मध्येच माझं सेल टॅक्सचं पण रिझल्ट आला, बट त्या काळखंडात माझ्याकडे 250-300 लोक होते। आणि मग मी माझे जे मित्र आहेत मिस्टर हुंडे सर, त्यांची डिस्कशन केलं की सर मी जाऊ का? तर त्यांचं म्हणणं आलं, नाही सर तुम्ही जर गेले तर मी नाही करू शकायचो। मग मी त्यावेळी वन टाइम डिसिजन घेतला, तर आपण जर गेलो तर ती एम्प्लॉय वाऱ्यावर सुटतील। तो मी निर्णय घेतला की आपल्याला नोकरी करायची नाही, नोकरी वाटूया। आपले ऍक्च्युली सर्वच क्लायंट गुरु आहे असं मी धरतो। तुम्ही एखाद्या व्यक्तीला एकदा फसवू शकता, 2दा फसवू शकता, वारंवार फसवू शकता, आणि जर फसवलं ते पुढच्याच्या लक्षात आलं तर ते तुम्हाला परत दारात उभा करत नाही। नवीन व्यावसायिकांनी हे जपलं पाहिजे, कोणत्याही गोष्टीला कष्टाशिवाय पर्याय नसतो। नमस्कार, मी अमोल ईश्वर रोडे, मी एक माजी सैनिक आहे। आता सध्या मी प्रोटेक्ट सिक्युरिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेसचा एक डायरेक्टर आहे। सर, मी 2003 मध्ये आर्मीमध्ये भरती झालो होतो। 2002ला माझं 16 वय होतं। 2003 मध्ये मी जेव्हा भरती झालो तेव्हा 16 वर्ष 4 महिने हे माझं वय होतं। त्या वयामध्ये मी आर्मीमध्ये जॉईनिंग झालो। आर्मीत असताना 4 वर्ष तर मला दाढी मिशीच नव्हती, आणि त्यानंतर मी 16 वर्षाचा माझा आर्मीची कालखंड पूर्ण केला, आणि 2018 मधून मी पूर्ण कालखंड करून रिटायर झालो। आता सध्या मी एक पेन्शनधारक आहे। मी आर्मीत असतानाच प्लॅन केला होता की मला शॉर्ट सर्व्हिस करायची 16 वर्ष करून एक मोठा अधिकारी व्हायचं माझं स्वप्न होतं। त्या स्वप्नासाठी मी 2018 मध्ये जेव्हा ऑगस्टमध्ये रिटायर झालो, एक तारखेपासून मी लगेच अभ्यास MPSCचा सुरू केला। पुढं सर मी ऍक्च्युली सुरुवात जर पाहता तर 16 वर्ष 4 महिन्यात भरती झालो, तेव्हा माझं शिक्षण 10वी होतं। 11वीला मी 3 महिने कॉलेज केले आणि माझं जॉईनिंगचं आर्मीचं सिलेक्शन झाले। आणि आर्मीचा 16 वर्षाचा कालखंड, त्याच्यामध्ये मला पूर्ण ब्लँक होतो। मला आई पासून सुरुवात करावी लागली, 12 खडे हे ते असं पूर्ण माझा स्ट्रगल होता। पूर्ण उराशी एकच घेऊन राहिलो की आपल्याला फक्त आणि फक्त अधिकारीच व्हायचं। मग एक पुस्तकं मी 10 वेळा वाचायचो। दिवसामध्ये तर ठीक आहे, पण रात्री मी 4 ते 5 तास झोपायचो। त्या उद्देशाने मी पूर्ण 2 वर्ष खूप कष्ट केलं, आणि 2 वर्ष कष्ट करत असतानाच MPSCच्या ॲड सुटल्या। ॲडमध्ये म्हणजे प्रीमध्ये सिलेक्शन झालं, आणि फायनलमध्ये सिलेक्शन झालं। फायनलची एक्झाम झाली, मी 3ही एक्झाममध्ये बसलो होतो। MPSC कर सहाय्यक, एक्साईज ऑफिस, एक्साईज इन्स्पेक्टर म्हणून, आणि मंत्रालय, 3हीमध्ये मी बसलो होतो। माझं रेकॉर्ड जास्त असल्यामुळं, जो कटअप मार्क होता तो जास्त असल्यामुळे मी बसलो होतो। परंतु त्या काळखंडात कोविडचं रँडमली सुरू झाला। कोविड सुरू असताना मग काय करायचं तर घरीच बसलो। सर, ग्रॅज्युएशन असं आहे की मी ऍक्च्युली 10वी नंतर आर्मीत असताना 10वी 12वी आम्हाला आर्मीमध्ये एक फॅसिलिटी असते की तुम्ही आर्मी जो 16 वर्षाचा कालखंड पूर्ण करता तर तुम्हाला आर्मी रिटायर होताना ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट देते। ग्रॅज्युएशन माझं झालेलं नाही, परंतु आर्मीचं जे 16 वर्षाचा कालखंड आहे त्याच्यानुसार तुम्ही ॲज इक्विव्हॅलंट BA पास असे तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं। त्याच्यावर तुम्ही
त्या एक्झाम्स क्रॅक करू शकतो. ॲक्च्युली माझी प्री झाली, मेन झाली, फायनल झाली आणि कोविडचा काळ आल्यानंतर मी काय केलं की काय करायचं कारण लोक त्या काळात घरी बसले होते. तर आमचे एक मित्र येतं प्रदीप साके म्हणून, पुण्याला ते ॲक्च्युली व्यवसाय करतात. तर त्यांचे आणि त्यांच्या मित्रांच्या सहकार्याने मला ह्या व्यवसायामध्ये त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर ते मला फोनवरच सगळ्या माहिती देत होते की आपण असं करू, ते करू, शॉपॅक खोल, हे खोल, ते खोल, असं कर. तर ते माझ्यासाठी पूर्णतः नवीन होतं. तर नगरकरांसाठी आपण वेगळं काय करू शकतो, त्या उद्देशाने मी काय विचार केला की आपण सुरुवात कशी करावं. तर त्यांनी मला एक मार्गदर्शन की तुम्ही नगरमध्ये पाण्याच्या टाक्या स्वच्छ धुण्याच्या काही सुविधाच नाहीयेत, तुम्ही पाण्याच्या टाकी धुण्याची सुविधा करा, सोपा क्लिनिंग करा, हाऊस क्लिनिंग करा, याच्याहून कामाची सुरुवात करा की नगरकरांना ती माहिती पडेल की हा बाबा आपण आपल्या घरच्या ज्या टाक्या असतात त्याला एक 6 महिन्यांनी 3 महिन्यांनी धुणे खूप गरजेचं आहे, आपण ते धुतले पाहिजेत. आम्ही तो लोकांमध्ये अवेअरनेसपणा आणला आणि आम्ही डोर टू डोर फिरून आम्ही ह्या पद्धतीने लोकांना टँक क्लिनिंग बाबत माहिती दिली की आपण टाक्या का गरजेच्या आहेत, कमून केल्या पाहिजेत. आणि लोकांना ते पटलं आणि लोकांनी आमच्या माजी सैनिक असल्यामुळे आणि आमच्या इमानदारीवर त्यांनी विश्वास ठेवून आम्हाला एक क्लायंट आमचे जोडत गेले. आमचे जर जवळचे क्लायंट म्हणतात सर, एक अभयजी कांकऱ्या म्हणून नगरमध्ये खूप मोठे व्यावसायिक आहेत. तर त्यांच्यासमोर तर आम्ही काहीच नव्हतो, पण त्यांनी आम्हाला खूप ब्लाइंडली विश्वास ठेवला एकदम. आणि त्यांनी आम्हाला त्यांचे फार्म हाऊसेस सोनेवाडीला खूप मोठे होते, तर त्या फार्म हाऊसेसमध्ये टँक क्लिनिंग, हाऊस क्लिनिंग, फ्लोरिंग क्लिनिंग याचा आम्हाला एक संधी दिली. आणि संधी दिल्यामुळे आमची कामाची सुरुवातच त्यांच्यापासून झाली. मग ते ब्लाइंडली त्यांचे खूप कामं होते, एकदम शांत यांनी ते आम्हाला प्रत्येक ठिकाणी मदत करत होते. आणि मग त्यांच्या समाजामध्ये आम्हाला एक प्रवेश करण्याची संधी मिळाली. मी आता जेव्हा आपल्याला सांगितले की MPC करत होतो, प्री झाली, मेन झाली, त्याच्याबरोबर मला साथ देणारे माझे एक मित्र होते बाळासाहेब हुंडे म्हणून. ते हुंडे सरांचे सांगायचा विषय असा आहे की आम्ही दोघं पण MPC करत होतो आणि त्यांना पण अभ्यास नवीन होता, मला पण अभ्यास नवीन होता. परंतु मी थोडंसं आधीपासून अभ्यास रिटायर झालतो, तर मला थोडंसं एक्सपिरियन्स होता. तर ते मला पाहून आम्ही दोघं जण मिळून सर काय करतात म्हणून ते अभ्यासाला सुरुवात केली. पण जेव्हा कोविड आला, मी म्हणलं आता आपण काय करायचं, एवढं तर 2 वर्ष स्ट्रगल केलं. तर मग माझ्या सहज ही कल्पना सुचली व्यवसायाची. मग मी त्यांना फोन केला, सर आपण असा एक व्यवसाय आहे, करायचं का. तर ते मी त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या मिसेसला दोघांना समजून सांगितलं. तर त्या नवरा बायकोनी कोणताही विचार न करता माझ्यावरती एकदम विश्वास ठेवून त्यांनी 10 मिनिटात सांगितलं, सर तुम्ही जे सांगताल ते आपण करू. आणि मला अभिमानाने सांगू इच्छितो की आज सुरुवातपासून आज जो दिवस आहे, आज दिवसापर्यंत मी त्यांना कधी पण कोणताही प्रश्न केला तर त्यांच्याकडे एकच उत्तर असतं, सर तुम्ही जे करताल ते. म्हणजे त्यांनी तेवढा एक विश्वास ठेवलेला आपल्यावरती. मग त्यावेळी मी त्यांना म्हणलं, सर आपण अशा मशिनी येतं, टँक क्लिनिंग, असं हे घेऊ, ते घेऊ. ते सगळं कॉन्टॅक्ट केलं. मग ते पुण्यामध्ये संपर्क केला. ते पुण्याचे जे आमचे मित्र आहेत त्यांनी ते व्हेंडर पाठवले, त्यांनी काही डॅमो घेतले, स्वतः माझ्या बंगल्यापासून टँक क्लिनिंग सुरुवात केली. पहिले कस्टमर आमचे टँक क्लिनिंग बाबत जर पाहताना तर एकनाथजी घैले म्हणून आहेत, तर त्यांनी त्यांच्या बंगल्याचीच पहिली टँक क्लिनिंग आम्ही केली आणि तिथूनच आम्ही श्री गणेशा केला कामाची सुरुवात केली. त्यानंतर एक 6 महिने आमच्याकडे कोणत्याही प्रकारचं आम्ही फक्त आणि फक्त पळतच होतो, कागदपत्र नव्हते जे एजन्सी सुरुवात करण्यासाठी लागतात. 6 महिन्यानंतर आम्हाला कॉन्फिडन्स आला की आपण जिंकू शकतो. मग मी आणि मिस्टर उंडे सर आम्ही दोघांनी कागदपत्र सुरुवात केली. सर प्रोटेकची सुरुवात जर पाहता तर आम्ही 2000 मध्ये आम्ही प्रोटेक सर्व्हिसेस जेव्हा सुरू केली तर त्यावेळी आम्हाला टँक क्लिनिंग, सोपा क्लिनिंग, पेस्ट कंट्रोल, गार्डनिंग सर्व्हिस यांच्या खूप ऑर्डर यायला लागल्या. तर आमचा रिस्पॉन्स वाढत गेला. पहिले आमच्या खाली 2 लोक ठेवले होते, 2चे 4 झाले, 4चे 8 झाले. प्रत्येक ठिकाणी आम्हाला साईटवर लोकांची रिक्वायरमेंट येत होती, आम्हाला स्टाफ द्या. मग आम्ही काय विचार केला की फक्त आपण टँक क्लिनिंग, सोपा क्लिनिंगशी मर्यादित न राहता आपण नगरकरांना जे मागतायत ते सर्व्हिसेस देऊया, असा आम्ही विचार केला. मग आम्ही सिक्युरिटी एजन्सी, टँक क्लिनिंग, पेस्ट कंट्रोल, डायव्हर्स, ऑफिस बॉय, मॅनेजर, तुम्हाला म्हणजे आपण म्हणतो ना की एकाच छताखाली सगळी सेवा, असा उपक्रम आम्ही केला. आणि एकाच छताखाली कशी सेवा देता येईल त्या पद्धतीने आम्ही मार्केटमध्ये उतरलो. लोकांचा फक्त शब्द टाकायचे की आम्हाला ही सर्व्हिस पाहिजे, आम्ही ती सर्व्हिस प्रोव्हाइड करत गेलो. प्रोव्हाइड केल्यामुळे लोकांना
आमच्याबद्दल खूप आपुलकी वाटायला लागली आणि लोक आम्हाला आवर्जून वारंवार बोलून काम करण्याची संधी देत होते. अशी आता कंपनी वाढत वाढत आता ह्या पद्धतीने आहोत आम्ही. प्रोटेक्ट सर्व्हिसेसचं जर सध्याचे जर पाहता सर, आम्ही सुरुवात केली होती जेव्हा झाल्यानंतर 6 महिन्यातच आमचे 100 आमचे एम्प्लॉय झाले होते. त्यानंतर आम्ही जनरली लोकांना गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये काम सुरू करण्यासाठी वर्षानुवर्ष लागतात. आमची सुरुवातच पहिली कलेक्टर ऑफिसमधून झाली होती. कलेक्टर ऑफिसमध्ये काम करत असल्यामुळे आम्हाला तिथून लोकांना, म्हणजे कलेक्टर ऑफिस हे जिल्ह्याचं मुख्य स्थान असतं, त्यामुळे आम्हाला कलेक्टर ऑफिसला जेव्हा काम करत होतो तर खाली आम्हाला ऑटोमॅटिक SP ऑफिस, जेवढे पण गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट होते ते ऑटोमॅटिकली कामाच्या जोरावर मिळत गेले. त्यानंतर आम्ही शिर्डी एअरपोर्ट घेतलं. शिर्डी एअरपोर्ट आमच्याकडेच होतं. त्यानंतर मोहटादेवी देवस्थान आज आम्ही 4 वर्षापासून करतो. जेव्हा मोहटादेवी देवस्थानचा विषय असा होता की आम्ही जेव्हा त्या देवस्थानमध्ये काम करण्यासाठी आम्हाला रेफरन्सेस मिळाले, तेव्हा त्यांचं ॲक्च्युली ऑडिट होतं, हे होतं, टेंडर होतं. तर त्या टेंडरमध्ये एका टेंडरमध्ये येतात 15-15, 16-16 लोक व्हेंडर, म्हणजे ज्यांना रिक्वायरमेंट असते, असे 15-15-16 लोक येत होते. त्यामध्ये सर्वात एक्सपिरियन्स 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष. आम्हीच 2 जण असे होतो की आम्हाला 2-2.5 वर्षाचा एक्सपिरियन्स होता. आणि आमच्याकडे तेव्हापर्यंत आम्ही लिगली डॉक्युमेंट जे लागतात टेंडरसाठी ते पूर्ण केले होते. परंतु मग आम्हाला असं लक्षात आलं की नाही, आम्हाला त्या जे संस्थांचे व्यवस्थापक आहेत त्यांनी आमच्या अनुभवाच्या जोरावर, म्हणजे हे अनुभव जरी यांना नसला परंतु यांची इच्छाशक्ती आहे, ती इच्छाशक्तीच्या जोरावरती त्यांनी आम्हाला संधी दिली. आणि त्यावेळी खूप लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं, बाकी पण जे होते त्यांनी, की बाबा यांना अनुभव नाही, तुम्ही यांना का देता, हे 2 महिन्यात 1 महिन्यातच हे करतील. आपल्याला सांगायला आम्हाला खूप आनंद वाटेल की त्या वर्षापासून आज वर्षापर्यंत मोहटादेवी देवस्थानची सेवा आम्ही मनोभावी करतो. त्याच्यामध्ये वर्षातून 2दा आम्ही त्या देवस्थानमध्ये श्रमदान करतो. आमचे जेवढी जास्तीत जास्त कर्मचारी आम्ही घेऊन जातो, तिथं मोफत सेवा करतो. पूर्ण मंदिराची वरतून खालीपर्यंत पूर्ण मोफत सेवा करून श्रमदान करतो. शिर्डी एअरपोर्टचं जर पाहता तर शिर्डी एअरपोर्ट आम्हाला एक 6 ते 7 महिन्यात शिर्डी एअरपोर्ट मिळालं होतं. सर, काम वाढण्याचे कारण 2 असतात, कोणताही व्यवसाय असो. पहिले तर आपल्याला व्यवसाय करायचं म्हणजे लोकांशी एकदम आपल्याला जिभेवरती साखर ठेवूनच बोलावं लागतं. कारण एक माणूस हा आपल्या 10 लोक 15 लोकांना रेफरन्सेस देत असतो. आणि त्याच्यामध्ये जे मोठे मोठे उद्योजक आहेत ते उद्योजकांना जर सर्व्हिस व्यवस्थित मिळाली तर ऑटोमॅटिक सगळ्यांना रेफरन्सेस देतात. तर सर्व्हिस व्यवस्थित मिळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे की आपण जेव्हा कमिटमेंट केली, लोकांना आम्हाला आवडण्याचं कारण हे की आमची कमिटमेंट खूप महत्त्वाची होती. आम्ही लोकांना जी कमिटमेंट दिली त्या कमिटमेंट ते गोष्टी पूर्ण करत गेलो. आणि दुसरं असं आहे की जी सर्व्हिस आपण लोक असे पाहत होते की सर्व्हिसचे स्वतः जे मालक आहेत ते स्वतः फील्डवर येऊन उभा राहून ते काम करून घेतात, हे लोकांना दिसत होतं. आणि लोक त्याबाबत आजही जरी आज दिवसाला पण मी आणि माझे मित्र मिस्टर उंडे सर, आम्ही दोघं पण प्रत्येक साईटवरती रोज 100 किलोमीटर, आज पूर्ण महाराष्ट्रात काम चालू आहे आमचं, पण प्रत्येक ठिकाणी आम्ही फिरत असतो. जरी आमच्याकडे एवढे सुपरवायझर फील्ड ऑफिसर असले तरी आम्ही दोघं जण प्रत्येक ठिकाणी फिरतो. का की आपली जी क्लायंट आहेत ते क्लायंटची ना आपलं जे नाळ जोडलेली ती कुठेतरी कट नाही झाली पाहिजे. एक माणूस आपल्याला 10 लोकांचा रेफरन्सेस देतो. तर सर्व व्यावसायिकांनी आपण ह्या गोष्टी सगळ्या पाळल्या पाहिजे की आपण एखादं कोणी आपल्याकडे हॅवी होऊन आलं, रागवलं तर सर 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 करून त्यांना स्मूथली हँडल केलं पाहिजे, असं एक माझं विचारधारा आहे. चिडल्याचं कारण असं आहे की आपण आता प्रत्येक ठिकाणी, तेव्हा तर ठीक आहे सुरुवात होती म्हणून, आता तर आमचे एवढे काम चालू आहेत तर प्रत्येक ठिकाणी तर आपण उभा राहू शकत नाही. पण आपल्या खालचे जे लोक आहेत हे सर्वच व्यवस्थित काम करतील का? कदाचित आपल्याकडून काही जे क्लायंटची रिक्वायरमेंट असतील ते आपल्याकडून नसन पूर्ण होत म्हणून ते नाराज होत असतील. पण विनाकारण कोणी नाराज होत नसतं, काहीतरी चुकत असेल ते नाराज होतात. आपण त्यांची मनधरणी केली पाहिजे, त्यांना समजून सांगितलं पाहिजे, सर माफ करा, आपण काय असेल परत रिपीटेड करून देऊ, हे आपली वर्डिंग असली पाहिजे. तेव्हा मग ते एक माणूस हा, मग हे आता तुम्हाला सांगतो, आमचा सध्या दिवाळी दसऱ्याचा सीझन चालू आहे. आम्ही दर दिवाळी दसऱ्याला नगरमध्ये तरी खूप ठिकाणी आमचे डीप क्लिनिंगचं काम चालू असतं. लोक वारंवार, एक माणूस 4 लोकांना सांगतो, 4 लोक 10 लोकांना सांगतो, नाही नाही खूप चांगलं काम आहे, खूप चांगलं काम, यांना बोलवा. असं मग ह्या पद्धतीने डिफरन्सेस वाढत जातात. खूप ठिकाणी असं पण झालेलं आहे एक्सपिरियन्स की काम करत असताना आपल्याला जे आपले क्लायंट आहेत
ते क्लायंट तुटलेले पण आहेत. म्हणजे त्यांना कोणी काही गैरसमज सांगितला की असं नाही तसं नाही, परंतु ते क्लायंट एक 2-4 महिन्यांनी परत आपल्याकडे रिपीटेड आले की नाही सर, ते तुमची सर्व्हिस चांगली आहे, आमचा अंदाज थोडा चुकला म्हणून. अशा पण गोष्टी झालेल्या आहेत. त्यावेळी मग जरी तो क्लायंट आपल्याकडून नाराज होऊन गेला तर आपण त्यांना शांततेत हँडल केलं पाहिजे, कारण तो परत कधी ना कधी आपल्याकडे येऊ शकत असतो. आणि आपण आपलं जे कर्तव्य म्हणजे आपल्याला जी सर्व्हिस आहे ती सर्व्हिस आपण एकदम प्रामाणिकपणे दिली पाहिजे, असं मला तरी एकंदरीत वाटतं. शिर्डी एअरपोर्ट बाबत जर म्हणायचं झालं तर सर, शिर्डी एअरपोर्टचं काम आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. ते कसं होतं, ॲक्च्युली शिर्डी एअरपोर्टचं जे ड्युरेशन असतं, एअरपोर्ट म्हणलं तर एअरपोर्टचे रूल रेग्युलेशन खूप पूर्ण सक्त कडक असतात एकदम. ते कसे की एअरपोर्टमध्ये जर तुम्हाला आतमध्ये एंट्री करायचं असेल तर आम्हाला आधी गेट पास हे सगळं एक दिवस आधीच परमिशन घेऊन आम्हाला उतरायचं होतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर एअरपोर्टच्या ज्या शिर्डी एअरपोर्टमध्ये टँक क्लिनिंग हा पार्टच नव्हता. जर तुम्ही एअरपोर्टची कंडिशन पाहिली असती तर एअरपोर्टमध्ये खूप वाईट कंडिशन होती एअरपोर्टमध्ये. फार म्हणजे त्यांची 6 लाख लिटरच्या टाक्या होत्या, 1 लाख लिटर, 4 लाख लिटर, म्हणजे 6 लाख लिटर म्हणजे एक मोठा हॉल त्याच्यामध्ये संपायचा. अंडरग्राऊंड टाक्या होत्या त्या सगळ्या. आम्ही टँक क्लिनिंग, आम्हाला 7 वाजता तिथं पोहोचायचं असायचं, कारण आम्हाला असं होतं की नाईटला काम नाही करायचं. नाईटला 11 वाजेपर्यंत तुम्हाला रिटर्न येणे. त्या काळखंडात आम्ही एक ओमिनी गाडी घेतली, त्याच्यामध्ये मी माझे पार्टनर, आम्ही 2 जण, मग माझी एक प्रायव्हेट गाडी. आम्ही इथून 10-15 लोक सकाळी जायचो 4:30-5 वाजताच, 2 जण सगळे इक्विपमेंट घेऊन. 7 वाजता आम्हाला काम सुरू झालं पाहिजे, असा आमच्या दोघांचा उद्देश होता. त्या दरम्यान शिर्डी रोडचा रस्ता खूप खराब होता, जायला आम्हाला वेळ लागायचा. त्यानंतर आम्ही गेल्यानंतर जे टँक क्लिनिंग सुरुवात करायचो तर जे संध्याकाळी 11 वाजेपर्यंत आमचं एअरपोर्टच्या आतमधल्या बाहेरच्या सर्व टाक्या, प्रीमायसेसच्या सर्व टाक्या आम्ही धुवायचो. आणि ते खूप चॅलेंजिंग काम होतं लोकांसाठी पण, कारण जे एम्प्लॉय आमच्याकडे यायचे ते एम्प्लॉय परत शिर्डी एअरपोर्टचं नाव घेतल्यावर कामालाच येत नव्हते, कारण की नाही सर तिथं खूप उशीर होतो. कारण मग 11-11:30 निघणार, यायला 2 वाजायचे, 3 वाजायचे. मग आपण तर ठीक आहे ओनर म्हणून, पण एम्प्लॉयला त्या गोष्टी, मग आम्ही डबल पैसे घे, हे कर ते कर, ट्रेन माणसं कसे ठेवता येईल, ह्या पद्धतीने काम करत गेलो. आपले ॲक्च्युली सर्वच क्लायंट गुरु आहे असं मी धरतो. प्रत्येक क्लायंट हा आपला गुरु आहे, हा उद्देश घेऊनच मी मार्केटमध्ये उतरतो. त्याच्यामध्ये जर मला ह्या व्यवसायाला सर्वात जास्त मदत केली असेल तर आमचे वारण अभयजी कांकरिया सर, त्यांनी मला, त्यांचं नाव याच्यासाठी घेतो की त्यांनी मला एकदम विश्वास ठेवला. म्हणजे त्यांचं माझं काय नातं नव्हतं, संबंध नव्हते, काय विश्वास ठेवला आणि ते रेफरन्स देत गेले. त्यानंतर आमचे दुसरे मित्र जितेंद्र बिहानी, ॲक्च्युली मित्र म्हणणं त्या माझ्यासाठी खूप हा विषय, कारण ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत सगळ्याच गोष्टीने, परंतु ते आमचं त्यांचं नातं एकदम मित्राचं झालेलं आहे, फॅमिली रिलेशन झाले आजच्या डेटला. पण त्यांनी फॅमिली रिलेशन का केलं की त्याचा उद्देश त्यांना कळलं, हा माणूस एकदम प्रामाणिक आहे, याच्याकडून कोणती फसवाफसवी होऊ शकत नाही आणि हा व्यवसायाची चिकाटी आहे, व्यवसायाची चिकाटी आहे, हे पाहून त्यांचं आणि आमचं आजच्या घडीला एकदम फॅमिली रिलेशन चालू आहे. आणि प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी चॅलेंजिंग आहे असं धरतो आम्ही आणि त्या पद्धतीने काम करतो. प्रोटेक्ट सिक्युरिटी सर्व्हिसेस बद्दल सांगायचं म्हणलं तर सर, कोविड काळखंडात जेव्हा मी व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा लोकांच्या नोकऱ्या जात होत्या. त्यावेळी मी लोकांना नोकऱ्या वाटत होतो, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आम्हाला कोविड काळखंडामध्येच आम्ही 150, 200, 250, 300 असे आम्ही एम्प्लॉय देत गेलो लोकांना. प्रत्येक ठिकाणी रिक्वायरमेंट, जिथे रिक्वायरमेंट येत गेली आम्ही तिथे माणसं प्रोव्हाइड करत गेलो. आणि आपल्याला सांगू इच्छितो की मी आजच्या घडीला 1300 एम्प्लॉय आमच्याकडे कामाला आहेत आणि सध्या एक सुपरवायझर, आमच्याकडे 36 सुपरवायझर, एक सुपरवायझर 100 ते 150 लोक हँडल करतात. म्हणजे त्यांच्या अंडर ते लोक असतात आणि त्या लोकांचे सुख दुःख हे ते सर्व ते पाहतात. आणि लोकांना नोकरी नोकरी देणे याचा एक मला सार्थ अभिमान आहे की आपण लोकांचे घर चालवतो. आता मी माझ्या कंपनीचा 5वा वर्धापन दिन झाला, त्यावेळी मी सगळ्या एम्प्लॉयसाठी मोठा प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता. सगळे फॅमिली सर्व काय आले, त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू, त्यांची जी भावना ते पाहून आपल्याला रात्री शांत झोप येते की आपण कोणाचं तरी घर चालवतो. याचा एक मला खूप चांगल्यापैकी अनुभव आहे आणि मला त्याची झोप पण एकदम चांगली व्यवस्थित येते की हा बाबा आपल्यामुळं काही लोकांचं कुटुंब चालतं. हे नोकरी करत असताना 2022 मध्येच माझं सेल टॅक्सचं पण रिझल्ट आला की यू आर सिलेक्टेड टू सेल टॅक्स इन्स्पेक्टर. बट त्या काळखंडात माझ्याकडे 250-300 लोक होते
आणि मग मी माझे जे मित्र आहेत मिस्टर उंडे सर त्यांच्याशी डिस्कशन केलं की सर मी जाऊ का, मी हे पण करतो ते पण करतो, आपण दोन्हीकडे पण लक्ष ठेवू. तर त्यांचं म्हणणं आलं नाही सर तुम्ही जर गेले तर मी नाही करू शकायचो, आपण तुम्ही मला तरी वाटतं की तुम्ही नाही जावं. तर मी म्हणलं आपण करूया, नाही पण ते म्हणले नाही सर तुम्ही जाऊ नका, मला प्रॉब्लेम होईल. मग मी त्यावेळी वन टाइम डिसिजन घेतला. ॲक्च्युली माझ्या मम्मी पप्पांची पण खूप इच्छा होती की एवढी मोठी संधी आलेली आहे, तू जॉईन कर. ह्या व्यवसायात काय आहे, या व्यवसायापेक्षा तू नोकरी केली तर एकदम फॅमिली बच्च्यांना सगळ्यांना वेळ देऊ शकतोस आणि त्या दृष्टीने काम कर बुवा, असं घरच्यांचं पण मत होतं. परंतु माझे मित्र असं म्हणल्यामुळं आणि महत्त्वाचे जे एम्प्लॉय होते, तर आपण जर गेलो तर ते एम्प्लॉय वाऱ्यावर सुटतील अशी माझ्या मनात एक भावना होती कुठेतरी. मग तो मी निर्णय घेतला की आपल्याला नोकरी करायची नाही, नोकरी वाटूया. आणि आजच्या घडीला प्रोटेक्टबद्दल सांगायचं म्हणलं तर दर महिन्याला आम्ही एक 60-70 लोकांना नोकऱ्या देतो. आता आपले लेटेस्ट ह्याच महिन्यामध्ये आम्ही 60 चा पॉईंट चालू केला आहे. मालपानी ग्रुप चालू केलेला आहे. नेवासामध्ये एक मोठं कॉलेज आहे ते चालू केलं आहे. अजून नगरमध्ये पण खूप मोठे मोठे इन्स्टिट्यूट चालू केलेले आहेत. महाराष्ट्रात जेव्हा मी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होतो त्यावेळी जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना जिल्हा परिषदेचे जे आधी गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांची कशी 2-2, 3-3 वर्षाला बदली होतात. तर जे अधिकारी ज्या ठिकाणी जातात तिथं ते बोलून घेतात की सर तुम्ही या, तुमची सर्व्हिस खूप चांगली आहे. तर तसं माझे सोलापूरचे इदलचे जे ॲडिशनल CEO होते सोलापूरला गेले आणि त्यांनी मला तिथं बोलून घेतलं की नाही अमोल तुला सोलापूरला यावं लागते. म्हणलं सर सॉरी मी एवढ्या लांब नाही येऊ शकत, सोलापूर खूप लांब आहे. नाही नाही तुला यावं लागते. ते मला जवळजवळ महिनाभर कंटिन्यू कॉल करत होते. मी म्हणलं आता खूप एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांचा कॉल येते, आपण असं करणं योग्य नाही. मग मी जायचा निर्णय घेतला. मी गेलो. तिथे गेल्यानंतर ती त्याची सिच्युएशन पाहिली. आमच्यासाठी खूप नवीन होतं ते सोलापूर शहर. परंतु आम्हाला सोलापूरला त्यांनी एक मोठं टेंडर आम्हाला मिळालं. त्यानंतर तिथालचे जेवढे पण गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे ते सर्व आमच्याकडे आहेत आणि आज 3-4 वर्षापासून आम्ही सोलापूरमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतो. सध्या तर जर पाहिलं तर नगर शहरामध्ये तर पूर्ण आहे. त्यानंतर तालुके आहेत सर सगळे आपले. नगरमध्ये मोस्टली सर्वच तालुके आहेत आपले क्लायंट. त्यानंतर आपण जर जिल्ह्यात पाहिलं तर पुण्यामध्ये आहे सर आपली सर्व्हिस, सोलापूरमध्ये आहे, नाशिकमध्ये आहे ना. असं आमचं दर आता अमरावतीला आमचं प्लॅनिंग आहे. संभाजीनगरला पण आम्हाला मोठी संधी मिळाली आहे. आमची 1 तारखेला मोठी ब्रँचेस ओपन होईल. सुप्याला पण चालू आहे. अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी आता आम्ही आमचे स्वतःचं एक ब्रँड घेऊन उतरतोय आणि लोक आम्हाला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देत आहेत. मराठी उद्योजकांनी 2-3 गोष्टीचं पालन केलं पाहिजे असं मला तरी वाटतं की माझ्याकडून जर शिकायचं म्हणलं तर मी एकच शिकलोय सर की आपण सातत्य ठेवलं पाहिजे. आपल्या रक्तामध्ये आपलं म्हणतो आमच्या आर्मीत म्हणतात इमानदारी, वफादारी ही असणं खूप गरजेचे आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला एकदा फसवू शकता, 2दा फसवू शकता, वारंवार फसवू शकत नाही. आणि जर फसवलं ते पुढच्याच्या लक्षात आलं तर ते तुम्हाला परत दारात उभा करत नाही. हे गोष्ट जपणं खूप गरजेचं आहे. नवीन व्यावसायिकांनी हे जपलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीला कष्टाशिवाय पर्याय नसतो. जर आज मी म्हणलो मी बॉस आहे, मी खुर्ची टाकून बसेल आणि मग खालचे एम्प्लॉय काम करतील तर त्या पद्धतीने नसतं. तुम्हाला जर ह्या सर्व्हिस सेक्टरमध्ये कोणतीही सर्व्हिस असो, जर तुम्हाला सर्व्हिस करायची तर तुम्ही प्रॉपर फील्डमध्ये उतरूनच काम केलं पाहिजे असा माझा संदेश राहील. त्यानंतर कसं होतं की जे आपण काय म्हणतो की पैशाला तुम्ही कमी महत्त्व द्या. तुम्ही जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर पैशाला कमी महत्त्व द्या, सर्व्हिसवर महत्त्व जास्त द्या. ऑटोमॅटिक सर्व्हिस दिली तर पैसा हा येतच राहतो. ही सगळ्यांची एकमेकांची लागेबंदी असते. सर सोशल नगरबद्दल सांगायचं जर म्हणलं तर आमचे मित्र जे आहेत त्यांनी आम्हाला जेव्हा माझी व्यवसायाची सुरुवात होती त्यावेळी आम्हाला मार्केटिंग हा प्रकारच माहिती नव्हता. सोशल नगरचे डायरेक्टर आहेत त्यांनी आम्हाला सुरुवातीला सर्व्हिस कशी दिली पाहिजे, मार्केटिंग कशी केली पाहिजे याचं ब्रीफिंग केलं, त्याचं मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनानुसार आम्ही काम करत गेलो आणि सर्वांच्या आशीर्वादांनी, सहकार्याने आज आम्ही ह्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचलो. सोशल नगरच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो की आपण मला इथे बोलून 2 शब्द सांगण्याची संधी दिली. मी सदैव आपला ऋणी राहील.